मी पांडुरंग आंबेकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी यांना बक्षीस वितरण करावं. आपल्या स्वतःच्या मेहनतीवर आपल्या स्वतःचं नाव, आपल्या कुटुंबियांचं नाव तसेच आपल्या गावाचं नाव रोशन केलंय असे आपल्या या गावातील असे गुणवंत विद्यार्थी. एक चांगली कारकीर्द म्हणून शिस्ताच्या गुरुजींना ओळखलं जाते. कोणत्याही प्रकारचा डाग लावून घेतला नाही. सरकार ज्या पद्धतीचा त्यांना मोबदला देत होता त्या मोबदल्याच्या पद्धतीने त्यांनी एक चांगले काम केले आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना त्याची नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आपल्या गावामध्ये म्हणजे त्राणवडे गावामध्ये अक्षय तृतीयेचा कार्यक्रम फार मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पाडला गेला. आणि या अक्षय तृतीयेच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण मंडळी, आपली भाविक मंडळी भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या प्रेमामध्ये बेभानपणे नाचत असताना पाहिलं. आणि आज दिनांक 11/5/2024 आपल्या गावातील म्हणजे त्राणवडे गावातील मंडळींचं, वरिष्ठ मंडळींचं सत्कार समारंभ आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातील शाळेतील लहान मुलांचं गुणगौरव म्हणजे बक्षीस समारंभ आहे. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, खूप मजा येणार आहे. आणि आपल्या गावामध्ये वरिष्ठांचा सत्कार हे गेल्या 4 वर्षापासून करत आहोत. तर हे आजचं हे कार्यक्रम कसं होणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. उपस्थित सर्व मान्यवर आणि आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या गावचे वरिष्ठ सत्कार समारंभ आयोजित करतो. त्याच पद्धतीने शाळेतील मुलांचे बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आपण त्या ठिकाणी करत असतो. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार त्या ठिकाणी अर्पण करावा. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि प्रतिमेचं पूजन करताना सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्या ठिकाणी या सोहळ्याचे कौतुक करायचं. आज या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप आभार मानतो. आणि पुढील सूत्रसंचालनासाठी नरेश कुमार यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रसंचालन पाहावे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम मी नरेश कुमार मंचावरील सर्व मान्यवरांचे तसेच मंचासमोरील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ आणि बालगोपालांचे सर्वांचे तुमच्याच ताल्याच्या गजरात जोरदार स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या कंजूसगिरी करू नये. माझ्या माहितीनुसार अजूनपर्यंतही टाळ्यांना कुठल्याही प्रकारचा GST किंवा टॅक्स लागलेला नाही. त्यामुळे टाळ्या वाजवण्यासाठी कोणतीही कंजूसगिरी करू नये. पुन्हा एकदा उपस्थित सर्व सन्माननीय मंचावरील सर्व मान्यवर तसेच मंचासमोरील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई मंडळ या सर्वांचे पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत होते. पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवरांचे मी आपल्या गावात जन्म घेऊन लग्न होऊन दुसऱ्या गावी गेले, परंतु काही कारणास्तव घरजावीच्या स्वरूपात असेल किंवा कोणत्या स्वरूपात पुन्हा आपल्या गावात आले आणि
प्रत्येकाचा आपल्या गावामध्ये आपल्या गावाचं नाव उंचावण्यासाठी, आपल्या गावाची एकी कायम टिकवून ठेवण्यासाठी, गावाला एका उंचीवर नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांचे मोलाचे योगदान लाभले, त्या सर्वांचेच त्यांचा मान सन्मान करणं, त्यांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून गेल्या 4 वर्षापासून या आपण कार्यक्रमाचे आयोजन केले. मला वाटतं यावर्षी 4था वर्ष असेल या सत्काराचा. तरी मी सर्वप्रथम ज्यांची नावं घेतली त्यांनी वरती यायचं आहे, त्यांचा स्टेजवर यथोचित सत्कार केला जाईल, मान सन्मान केला जाईल. ज्यांची नावं घेईल त्यांनी वरती यायचे. सर्वप्रथम मी पार्वती शंकर लोखंडे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आपल्या गावासाठी कोणत्याही स्वरूपात पदाधिकारी किंवा कोणत्याही साफसफाईच्या स्वरूपात कोणत्याही स्वरूपात आपल्या गावाच्या लौकिकामध्ये मोलाची भूमिका बजावली अशा पार्वती शंकर लोखंडे यांचा इथे मान सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल. त्यांचे सत्कार स्वीकारले, त्यांचा सत्कार केला जाईल. मी महिला मंडळ अध्यक्षा गुलगुले मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. टाळ्या वाजवण्यासाठी कोणतेही कंजूसगिरी करू नये. आपल्या गावाच्या विकासामध्ये 100% योगदान देण्यात आपापल्या परीने 100% योगदान देण्याचा प्रयत्न या माऊलीने सर्वांसमोर आपल्या गावाचे सत्कार केला जातोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचा सत्कार होणे. आपल्या गावासाठी मोलाची भूमिका बजावली आहे आतापर्यंत. तसेच दत्ताराम सुडकोजी पाटील यांना मी विनंती करेल की त्यांनी स्टेजवर येऊन आपला मान सन्मान, आपला सत्कार करून घ्यायचा आहे. आपल्या कुणबी समाजोन्नती संघ चांदोरेचे अध्यक्ष, ग्रुप नंबर 5 चे अध्यक्ष, आपल्या गावचे माजी अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक, सर्वांचे स्फूर्तिस्थान, सर्वांचे आदर्श श्री दत्ताराम पांडे साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. दत्ताराम पांडे साहेब गोड आवाजाने ज्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली ते दत्ताराम सुडकोजी पाटील आपल्या सर्वांचेच आदर्श कुणबी समाजोन्नती संघ ग्रुप नंबर 5 चे अध्यक्ष, आपल्या गावचे माजी अध्यक्ष दत्ताराम पांडे साहेब यांनी आपला सत्कार करून घ्यायचे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. दत्ताराम पांडे साहेब गावाच्या लौकिकामध्ये त्यांचा एक वेगळा हातखंड आहे. ज्यांची ओळख आपल्या गावामध्ये एक वेगळा लौकिक मिरवलेला आपल्या गावाला एक वेगळी ओळख करून दिली आणि त्याने प्रत्येकाला एक आपला प्रत्येकासमोर एक आदर्श निर्माण केला. ते दत्ताराम सुडकोजी पाटील यांचा सत्कार करतील. मी पोलीस पाटील संतोष आंबेकर साहेबांना विनंती करेल की त्यांचा सत्कार करायचा आहे. भूमिका बजावली आपल्या गावाच्या एकत्रीकरणामध्ये, आपल्या गावाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी, आपल्या गावाचे नाव मोठे करण्यासाठी, आपल्या गावाचे नाव या माणगाव तालुक्यामध्ये, या रायगड जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचे नाव मोठे करण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी 100% योगदान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते दत्ताराम पाटील यांचा सत्कार होणे. मी पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आपले सर्वांचे आराध्य दैवत गणरायाचे नतमस्तक होऊन आणि आपण सर्व संत मायबाप यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज जो सत्कार समारंभ होतो त्यामुळे बोलण्यासारखं काही नाही. बोलणे ते खुंटवे आता काहीच न बोले. सरकार दादा म्हणजे बोलले खुंटवे आता काहीच न बोले. माझी सर्वांना नम्रतेची विनंती असेल, भावी पिढीने आपण आयुष्यामध्ये
जो वार वडिलांनी जी परंपरा चालवली आहे ते परंपरा अशीच एकोप्याने सलोख्याने आणि आनंदाने चालत राहील ही एक ईश्वराची प्रार्थना करतो आणि असे कार्यक्रम सतत हो जेणेकरून हा असाच आनंद प्रत्येकाला घेता येईल. एक बोलासा वाटतो जो सत्कार होतो तो सत्कार घेत असताना केव्हा केव्हा स्वतःला विचार करावासा वाटतो. सत्कार होतो म्हणजे आनंद होतो असा सुद्धा भाग आहे, पण तो प्रकृतीचा होतोय का पुरुषाचा होतोय हे मला तर समजलेलं नाही आहे. पण ह्याच्या पुढे असा सत्कार होत राहावं, ज्याने त्यांनी तसं कार्यभाग करावं आणि अशी एकजुटी चाललेली ही चालावी ही माझी ईश्वराची प्रार्थना असेल. धन्यवाद पाटील साहेब, आपले मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. पुढील नाव घेण्याच्या आधी मी प्रमुख सर यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझी सूत्रसंचालन करण्याची त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आणि ती मला त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली आणि त्यांनी मोठेपणा दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर भागोजी रामजी लोखंडे यांनी स्टेजवर यायचे, त्यांचा मान सन्मान त्यांचा सत्कार केला जाईल. भागोजी रामजी लोखंडे एक शांत संयमी असे एक व्यक्तिमत्व, मुंबईमध्ये राहून सुद्धा गावाची एक चांगल्या प्रकारे सेवा केली, गावाला एका उंचीवर नेण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे योगदान दिले आणि त्यांनी आपल्या परीने 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला गावासाठी आणि त्यामुळे आज आपण त्यांचा इथे सत्कार करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी पुरुषोत्तम चिमण साहेबांना विनंती करेन त्यांचा त्यांनी सत्कार करायचा आहे. मुंबईमध्ये राहून सुद्धा एक चांगल्या प्रकारे गावाची सेवा केली, गावाला एक आदर्श ठेवण्यामध्ये किंवा जो आपला सकाळी विषय झाला दारूबंदीचा त्यामध्ये सुद्धा त्यांची मोलाची भूमिका होती आणि गावाच्या एकत्रीकरणामध्ये सुद्धा त्यांची मोलाची भूमिका होता. असे भाऊजी लोखंडे यांचा इथे सत्कार होत आहे. त्यांना पुन्हा एकदा मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. जोरदार टाळ्यांच्या गजराचे स्वागत व्हायला, सत्कार व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवायचे. पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा लोखंडे साहेब. त्यानंतर नथुराम मालू चिंचालकर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आपला सत्कार करून घ्यायचा आहे. नथुराम मालू चिंचालकर एक गावातील काही काळ मला वाटतं प्रतिनिधित्व केलेले, गावाचे प्रतिनिधित्व केलेले एक नथुराम चिंचालकर एक हुशार व्यक्तिमत्व, शांत संयमी हुशार असे नथुराम चिंचालकर त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये गावाला एक वेगळी दिशा दिली, गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्या गावाच्या आदर्श गाव करण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती. त्याने आपले 100% योगदान देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. ते नथुराम चिंचालकर यांचा सत्कार करतील. पांडुरंग आंबेडकर साहेबांना विनंती करेल की चिंचालकर साहेबांचा सत्कार करा. आपल्या गावाच्या योगदानामध्ये मोलाची भूमिका बजावलेली आणि आपल्या गावासाठी त्यांनी 100% योगदान देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. आपल्या नवीन पिढीला एक चांगली दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचा मनापासून आभार मानतो. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. त्यानंतर श्रीपद धोंडूबाई यांनी स्टेजवर यायचे, तिथे नेहमीच वेळोवेळी उपस्थित राहणारे, आपला स्वतःचा गाव समजून, आपला स्वतःच काम समजून त्यांनी वेळोवेळी आपल्या गावाला मार्गदर्शन केलेलं आहे. गावात वेळोवेळी चांगली भूमिका बजावलेली आहे. त्या श्रीपद बाई त्यांचा मी सत्कार करण्यासाठी रामभाऊची मला विनंती करतो की त्यांनी
बाई साहेबांचा सत्कार करायचा. एक शांत संयमी, कधीही कोणाला न दुखावता प्रत्येकाचा मान, मोठ्या थोरांचा मान त्याच्या पदानुसार नेहमीच त्याला आदर करणारे शिकवत बाई वेळोवेळी एक सर्वांचा आदर्श निर्माण केलेले शिकवत बाई याचा इथे सत्कार होते. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. बाई साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यानंतर रामभाऊ बाबू आंबेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. त्यांचा आम्ही मान सन्मान करू इच्छितो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. रामभाऊ बाबू आंबेडकर या व्यक्तीचं आपल्याला नेहमीच चांगले योगदान लाभलेलं आहे. कोणतीही मीटिंग असेल, कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असेल, तिथे लोकांना चहा देण्याचं काम, स्वतः चहा बनवून स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन, कोणतेही लाज लज्जा न बाळगता कोणतंही आपलं काम समजून, आपल्या गावाचं काम समजून, आपल्या गावासाठी चांगले योगदान दिलेलं आहे. ते रामभाऊ बाबू आंबेडकर यांचा सरकारमंत्री राजू गावडे साहेब. वेळोवेळी आंबेडकर साहेबांनी आपल्याला चहासाठी कोणतेही कोणालाही न विचारता जी लागेल तेव्हा चहा बनवते. रात्री अपरात्री कधीही कोणाला बोलवलं तरी त्यांच्या कोणाची हा शब्द कधीच आलेला नाही. एकदम शांत संयमी असे रामभाऊ आंबेडकर आपल्या सर्वांचेच आदर्श, नवीन पिढीचे आदर्श रामभाऊ आंबेडकर यांचा सत्कार होणे ते जोरदार टाळ्या. आंबेडकर साहेबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. यानंतर आपल्या गावच्या कमल शिवाजी मांडवकर या व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं झालं तर या व्यक्तीविषयी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. अतिशय काबाड कष्ट करून गरिबीतून ही व्यक्ती वर आलेली आहे आणि आपल्याला त्यांच्या घरची परिस्थिती सर्वांना माहीतच होती. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्या गावासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी प्रयत्न केला. कोणत्याही सुखदुःखात नेहमी सर्वांच्या पुढे असायच्या अशा कमल मांडवकर यांचा इथे सत्कार केला जात आहे. मी प्रगती लोखंडे मॅडमना विनंती करतो की त्यांचा त्यांनी सत्कार करायचा. योगदान गावासाठी चांगले योगदान दिले, 100% देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. हालाकीची परिस्थिती असून सुद्धा आपल्या गावासाठी 100% योगदान देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. परिस्थिती न दरपडता आपल्या गावासाठी वेळोवेळी पुढाकार घेतला. अशा कमल मांडवकर यांचा इथे सत्कार होते. मी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा स्टेजच्या समोरच्या घरामध्ये त्या पडवीमध्ये ज्या महिला बसलेल्या त्यांनी सभामंडपात येऊन बसायचं आहे. यानंतर जानेवारी 31 मध्ये ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी BA BEd करून हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन 4थी पर्यंत आपल्या रानवडे शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये शिक्षण घेऊन त्यानंतर 5वी ते 7वी पर्यंत शिक्षण चांदोरे येथे शिक्षण घेऊन त्याच्यानंतर इंग्लिश स्कूल चांदोरे येथे 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर BEd साठी त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन हालाकीची परिस्थिती असून सुद्धा त्यांनी BEd पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि मला वाटतं कदाचित नवीन पिढीमध्ये हनुमंत चिंचाळकर गुरुजी यांनी पहिला मान मिळवला असेल शिक्षक होण्याचा. त्या आधी सुद्धा शिक्षक होऊन गेले, पण मला वाटतं आपल्याला समजायला लागल्यापासून 22/11/1989 रोजी त्यांनी सरकारी सेवेमध्ये ते रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ जवळजवळ 22/11/1989 ते 21/1/2022
2020-24 यांच्या जवळजवळ 35 वर्षाच्या कालामध्ये त्यांनी सुरुवात आपल्या एकटे पेशाची सुरुवात त्यांनी सर्वप्रथम विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचे. त्यांचा कार्यकाल 35 वर्षाचा कार्यकाल होता. त्यांनी सर्वप्रथम त्यांची सुरुवात निवासी नलेपोळी या शाळेतून झाली. त्यानंतर त्यांची निवृत्ती शिरवली निजामपूर मुख्याध्यापक म्हणून, त्यानंतर 2 वर्ष केंद्रप्रमुख म्हणून शिरवली स्कूलवर ते हजर झाले होते. एक खरोखर एक चांगली कारकीर्द आणि एक स्वच्छ चारित्र्याचा कोणत्याही एवढ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत कोणताही डाग न लावून घेता एक यथोचित सेवा केली सरकारची. आणि आपल्याला सरकार जो पेमेंट होता त्याच्यामध्ये कोणतेही काटकसर न करता मुलांना चांगला शिक्षण कसा मिळेल, आपल्याकडे जे आहे ज्ञान, आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपल्या गावातील मुलांना ज्ञान कसे मिळेल त्याचा नेहमी त्यांनी प्रयत्न केला. मला आठवते आम्ही 5वीला असताना आपल्याकडे 5वी पासून इंग्लिश असायचा, तेव्हा कोणतीही शिक्षणाची सोय नसताना आपल्या जुन्या मंदिरामध्ये आमचा त्यांनी क्लास घ्यायचे 5वी ते 7वी पर्यंत. कोणताही मोबदला न घेता खरोखर त्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्यांनी नेहमीच एक गावासाठी चांगले काम केले. मग ते क्रिकेटच्या माध्यमातून असेल, कुणबी समाजाच्या माध्यमातून असेल, त्यांनी नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या शाळेसाठी 100% योगदान देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही त्यांचा आपल्या गावच्या वतीने सत्कार करू इच्छितो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. मी भाजपाते साहेबांना विनंती करेन की त्यांनी गुरुजींचा सत्कार करायचा आहे. एक चांगली कारकीर्द म्हणून जितसारखं गुरुजींना ओळखलं जाते, कोणत्याही प्रकारचा डाग लावून घेतला नाही. सरकार ज्या पद्धतीचा त्यांना मोबदला देत होता त्या मोबदल्याच्या पद्धतीने त्यांनी एक चांगले काम केले आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना त्यांची शेवटच्या 2 वर्षे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि केंद्रप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. मी पुन्हा एकदा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, त्या पुढील शैक्षणिक राजकीय वाटचालीला शुभेच्छा देतो, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. मी गुरुजींना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करायचे. हॅलो. सन्माननीय व्यासपीठ, सत्कार समारंभाचे मान्य अध्यक्ष, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, बंधू भगिनी, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दिवस झाल्यानंतर 22/11/1989 रोजी मी शिक्षक म्हणून या पदावर नियुक्त झालो नलेपोळी शाळेवर. तिथून या शाळेचं नावच निवासी नलेपोळी मी लावलं आणि ती वाडी म्हणून आज तालुक्यात प्रसिद्ध आहे. यानंतर शिक्षक म्हणून सेवा करत असताना स्कूल मास्टरपासून पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख पदापर्यंत सर्वच पदावर मला पदोन्नती शासनाकडून शेवटी 2 वर्ष केंद्रप्रमुखाची पदोन्नती मिळाली. आणि अशा प्रकारे शासनाची 35 वर्षे सेवा करत असताना शासनाच्या अनेक योजना लहान विद्यार्थ्यांपर्यंत, अगदी मी शेवटपर्यंत जो शिरवली शाळेत होतो तो दुर्गम विभाग आणि आदिवासी विभाग आहे. त्या आदिवासी विभागात जवळजवळ माणगाव तालुक्यामध्ये आज जो पट आहे तो आमच्या शिरवली केंद्रात पट आहे. अशा प्रकारे तिथे काम करत असताना मी एका शाळेवर जवळजवळ 12 वर्ष काम केलं आणि अशा प्रकारे सेवा करत असताना शासनाने मला दिलेली पद खरोखर घोषणीय होती. आज या ठिकाणी मान्यवरांनी माझा सत्कार केला, त्या आयोजनाला खरोखर मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद दिदी. त्यांना तुम्हाला पुढील वाटचालीसाठी, पुढील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. तसेच एक सकाळी आपल्या मीटिंगमध्ये एक सत्कार राहून गेला होता. आपल्या गावामध्ये जे काही कार्यक्रम होतात, मागे उत्सव असेल, अक्षय तृतीया उत्सव असेल, कोणताही कार्यक्रम असेल तर वेलोवेली गॅदरिंग वगैरे असेल तरी वेलोवेली आपली लाईटची व्यवस्था आपल्याला करतात. लाईट गेली तर जनरेटरची व्यवस्था करतात. जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा त्या क्षणी उपस्थित राहतात, आपला काम सोडून तिथे उपस्थित राहतात. तर सुनील बाई जे लाईटचं काम करतात त्यांचे सहकारी प्रणय लोखंडे, तसेच मनेश चिंचाळकर आणि किसन बाई हे वेलोवेली आपल्या ग्रामस्थ मंडळ असेल, यांच्या मुंबई मंडळ असेल, या सर्वांच्याच मदतीला वेलोवेली धावून येतात. त्यांचा सत्कार दुपारी राहून गेला होता, त्यांचा सत्कार करण्यात येते, त्याचा स्वीकार करायचा आहे. मी जयंत गावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी
त्यांचा मोबदला देऊन त्याचा सत्कार करायचा. आपण फुलाची पाकळी देऊन त्याचा सत्कार करू इच्छितो. त्यांच्या 100% योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या गावाला कोणत्याही परिस्थितीत अडचण येऊ देत नाही असे सुनील बाई त्यांचा सत्कार करतील. हे तर गावडेच आहे. अभिनंदन सुनील बाईचे. तसेच त्यांचे सहकारी आणि मला वाटतं एक उदयनमुख खेळाडू म्हणता येणार नाही पण एक चांगला इलेक्ट्रिशियन म्हणता येईल प्रणय लोखंडे. त्यांची सुद्धा चांगली साथ लाभ देते अमित बाई सुनील बाईस यांना. तसेच मनेश चिंचरकर साठी पण किसन बाईस यांना सुद्धा. तरी प्रणय लोखंडे यांचा सत्कार करतील सूर्यकांत मोरे साहेब. त्यांना फुलाची पाकळी देऊन त्यांचा सत्कार करतील सूर्यकांत मोरे साहेब. त्यानंतर मनेश चिंचरकर साहेब यांचा सत्कार करतील तानाजी पाटे साहेब. आपल्या एका व्यक्तीची कमी कधी त्यांनी भासवून दिली नाही. मनेश चिंचरकर यांनी जे काम आपल्या आधी जी व्यक्ती करत होती ती आज आपल्यामध्ये हयात नाही पण त्यांच्यानंतर कोणतीही आपल्याला कमी जाणवून दिली नाही. ते मनेश चिंचरकर यांचा सत्कार करतील तानाजी पाटे साहेब. अभिनंदन साहेब. त्यानंतर किसन बाई साहेब यांचा सत्कार इथे केला जाईल. त्यांनी स्टेजवर यायचे. किसन बाई साहेब यांची स्तुती करावी तेवढी कमी असेल. ऊन पाऊस असेल काय घरी कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असेल तरी कोणतेही सबब न देता आपल्या गावासाठी रात्री अपरात्री कधीही कोणी बोलवला तरी हजर असतात. आपल्या गावाची सतत सेवा करत असतात. असे किसन बाई यांचा सत्कार केला जाईल. त्यांनी स्टेजवर आपला सत्कार स्वीकारायचा. किसन बाई साहेब यांचा सत्कार करतील चंद्रकांत आंबेकर साहेब. आपल्या स्वतःच्या खिशातले पैसे घालून पेट्रोल टाकून लोकांना पाणी देण्याची व्यवस्था करतात ते किसन बाई यांचा इथे सत्कार होत आहे. त्याच पद्धतीने आपल्या गावात कोणतीही मीटिंग असेल कोणताही कार्यक्रम असेल कोणी व्यक्ती बाहेरील व्यक्ती आले असेल तर सर्वांना एका हाकेमध्ये बोलवून सर्वांना एकत्र जमा करतात. ती ज्यांच्यामध्ये ताकद आहे ते गोविंद भागडे या एकाच व्यक्तीमध्ये एका हाकारीमध्ये अख्या गावाची लोक जमा करण्याची ताकद आहे. ते गोविंद भागडे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. त्यांचा आम्ही सत्कार करू इच्छितो. गोविंद भागडे. सर्वांचंच काम चांगलेच आहे परंतु गोविंद भागडे यांच्या एका हाकेवर सुद्धा आजपर्यंत कदाचित अशी व्यक्ती झालेली नसेल आपल्या गावामध्ये की एका हाकेवर अख्या गावाला जमा करतील. साधे शब्द उच्चारत असताना सुद्धा अख्या गावाला जमा करतील असे गोविंद भागडे साहेब यांचा सत्कार करतील रुपेश बाई साहेब. आकारी मारणारे पाटील गोविंद भागडे यांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो अजूनही माझ्या माहितीनुसार अजूनही टाळ्यांवर कोणतीही जीएसटी किंवा टॅक्स लागलेला नाही. त्यामुळे टाळ्या वाजवायला कोणीही लाजू नये. आपण स्टेजवर येऊन आपला मानधन घ्यायचंय. मानधन देऊन सत्कार करायचा आहे. त्यांच्या कामाची आम्ही किंमत करू शकत नाही. त्यांचा मोबदला सुद्धा आम्ही देऊ शकत नाही त्यांच्या कामानुसार. परंतु आम्ही जे काही यथाशक्ती जे काही देत आहोत फुलाची पाकळी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आंबेडकर साहेब अभिनंदन आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. त्यानंतर गावातील कोणीही व्यक्ती असेल माझ्या माहितीनुसार दिवसातून 5 वेळा जरी साईला पाठवला तरी 5 वेळा साईला जातील. दिवसभरात 5 वेळा जरी मांजरवण्याला पाठवलं तरी 5 वेळा मांजरवण्याला जातील. कोणालाही न करता लहान असेल मोठा असेल त्याच्या पदानुसार त्याच्या वयानुसार प्रत्येकाचा मान सन्मान राखतात आणि आपल्याला वेळोवेळी चहा वगैरे बनवण्यासाठी मदत करत असतात. त्यांना चालता येत नाही तरी
आपली सेवा करत असतात ते तुकाराम चिमण यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या व्यक्तीसाठी. तुकाराम चिमण आपला सत्कार स्वीकारायचे. देऊळेवाले असतात ते देऊळेवाले आपल्या चुकत असल्या त्याचा सत्कार साहेबांना विनंती करतो की त्याचा त्यांनी सत्कार करायचा आहे. नेहमी चहासाठी मदत करत असतात तुकाराम चिमण रामभाऊ आंबेकर यांच्या जोडीने चहासाठी मदत करत असतात. कोणतीही कशाचीही पर्वा न करता ते आपल्या गावाची सेवा करत असतात. आपल्या गावाच्या विकासासाठी योगदान देत असतात. ते देऊळेवाले यांचा सत्कार होत आहे. यानंतर गुणगौरव सोहळा होईल. गुरुजी प्रमोद आंबेकर यांना विनंती करतो की यांनी पुढील सूत्रसंचालन करायचे. धन्यवाद चिमण साहेब. आता आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आपण दरवर्षीप्रमाणे आपल्या अक्षय तृतीयेला आपल्या गावातील जे लहान मुले असतात या लहान बालगोपालांना आपल्या देशातील विविधता आणि या आपल्या देशातील विविधतेमध्ये जे एकता असते त्याचं दर्शन करण्यासाठी आपण त्यांच्याकडे वेशभूषा त्या ठिकाणी आपण आयोजित करतो. या वेशभूषेमध्ये अतिशय चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या गावातील लहान बालके त्या ठिकाणी देतात. याही वर्षी या वेशभूषेमध्ये अशा लहान बालगोपालांनी वेगवेगळी विविधता करून आपल्या गावामध्ये एक आपल्या देशातील सांस्कृतिक विविधतेचं दर्शन त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडलं. मी त्या सर्व लहान बालगोपालांना चिल्ले आणि पुढे बोलवतो. मी सर्वांची एकदम नावे घेतो. त्या सर्वांनी पुढे यावं आणि आपल्या मंडळाकडून त्यांना एक छोटंसं बक्षीस आपण त्यांनी देतो आणि त्यांनी स्वीकार करा. गाडगी सागर चिंचालकर, ओवी अनिल चव्हाण, केतन विशाल चिंचालकर यांची मी नावे घेत त्या लहान बालगोपालांनी पुढे स्टेजवर या ठिकाणी यायचं. केतन विशाल चिंचालकर, रियान तुषार तांडेकर, रियांशी राहुल कदम, चंदन रोशन चिंचालकर, शिवम साईराज पाटील, यश रुपेश नाग, रितिका संतोष आंबेकर, दुर्वा मणेश चिंचालकर, आराध्या विशाल मोरे, प्रांशू प्रसाद आंबेकर, विवान मणेश चिंचालकर हे सर्व लहान बालगोपाल यांनी एक सांस्कृतिक विविधता आपल्या पालखी सोहळ्यात दिंडी सोहळ्यात एक असं वेगळं पण आपल्या देशाची विविधता त्यांनी दाखवली होती. गाडगी चिंचालकर, ओवी चव्हाण, केतन चिंचालकर, रियान तांदळेकर, रियांशी कदम, चंदन चिंचालकर, शिवम पाटील, रोहित पाटील, यश घाट, रितिका आंबेकर, दुर्वा चिंचालकर, आराध्या मोरे, प्रांशू आंबेकर, विवान गणेश चिंचालकर. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या लहान मुलांना त्यांचं लहानचं बक्षीस करण्यात आलं. सर्व मान्यवरांनी विनंती करतो की मान्यवरांनी उभे राहून या सर्व लहान मुलांना काही बक्षीस द्यावं. आंबेडकर त्यानंतर मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. दरवर्षी आपण आपल्या गावातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत या गुणवंत विद्यार्थ्यांनी
प्राप्त केलेलं प्रावीण्य, त्यांचं यश आणि आपल्या गावाचं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या गुरुजींचं नाव त्यांनी रोशन केलं. अशा आपल्या गावातील मी काही इयत्ता पहिलीपासून पदवीधरापर्यंत त्यांची नावे घेईन. त्यांनी पुढे येऊन आपलं बक्षीस घेऊन जावं. थोडंसं मी फास्ट घेईन, आपल्या थोडा कार्यक्रमाला उशीर होतोय. आपल्याला अजून बरेचसे असे कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचे. इयत्ता पहिली आदेश सूर्यकांत आंबेकर, द्वितीय क्रमांक दुर्वा मणेश चिंचाळकर, तृतीय क्रमांक केतन विशाल चिंचाळकर. जोरदार टाळ्यांच्या गजरात या लहान मुलांच्या ठिकाणी कौतुक करायचं आहे. मी मुंबई मंडळाचे प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत मोरे साहेब यांना मी विनंती करेन त्यांनी या ठिकाणी त्यांना बक्षीस वितरण करावं. प्रथम क्रमांक आदेश सूर्यकांत आंबेकर, द्वितीय दुर्वा मणेश चिंचाळकर, तृतीय केतन विशाल चिंचाळकर. इयत्ता दुसरी प्रथम सिंह शरद चिमण, द्वितीय रितिका संतोष आंबेकर. मी जयेंद्र गावडे साहेब यांना विनंती करतो त्यांनी यांना बक्षीस वितरण करावं. इयत्ता दुसरी प्रथम सिंह शरद चिमण, रितिका संतोष आंबेकर. प्रथम कुशल भिंगू पद्रत, द्वितीय जिनात राम पद्रत, तृतीय उज्ज्वल महेश आंबेकर घाट. प्रथम आहे कुशल भिंगू पद्रत, द्वितीय जिनात राम पद्रत, तृतीय उज्ज्वल महेश आंबेकर. लोखंडे, द्वितीय तपस्या मौले, तृतीय विघ्नेश दीपक पेलनेकर. प्रथम स्वरूपा मच्छिंद्र लोखंडे, द्वितीय तपस्या मौले, तृतीय विघ्नेश दीपक पेलनेकर. मी ग्रामपंचायत सदस्य श्री रुपेश भाई साहेब यांना विनंती करतो त्यांनी बक्षीस वितरण करावं. या लहान मुलांचं टाळ्यांच्या गजरात आपण कौतुक करायचं आहे. आपल्याच गावातील हे लहान गुणवंत मुलं त्यांनी अतिशय मेहनत करून त्या ठिकाणी परिश्रम करून चांगल्या प्रकारे हे संपादन केलं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात, टाळ्यांसाठी कंजूसी करू नका. इयत्ता सहावी प्रथम नीरज सूर्यकांत मोरे, द्वितीय श्रवण गोविंद बागडे. मी आपल्या गावचे पोलीस पाटील श्री संतोष आंबेकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी यांना बक्षीस वितरण करावं. प्रथम नीरज सूर्यकांत मोरे, द्वितीय श्रवण गोविंद बागडे.
पियुष बुलबुले, तृतीय धनश्री महेश चिंचालकर. इयत्ता 7वी प्रथम भूमिका चिमण, द्वितीय पियुष बुलबुले, तृतीय धनश्री महेश चिंचालकर. मी पुरुषोत्तम चिमण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस वितरण करावं. इयत्ता 8वी प्रथम पार्थवी मच्छिंद्र लोखंडे, द्वितीय आदिती रमाकांत बाई, तृतीय साहिल सचिन गावडे. इयत्ता 8वी प्रथम पार्थवी लोखंडे, द्वितीय आदितीबाई, तृतीय साहिल गावडे. मी माधव पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस वितरण करावं. इयत्ता 9वी प्रथम क्रमांक कारुण्य सूर्यकांत आंबेकर 78%, द्वितीय क्रमांक संस्कृती लक्ष्मण चिंचालकर 66%, तृतीय क्रमांक ओम योगेश आंबेकर 61%. मी पांडुरंग आंबेकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी यांना बक्षीस वितरण करावं. इयत्ता 9वी कारुण्य आंबेकर प्रथम क्रमांक, द्वितीय संस्कृती चिंचालकर, तृतीय ओम योगेश आंबेकर. अशी इयत्ता 10वी आणि इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तो म्हणजे रिया दीपक गावडे 87.80%, द्वितीय क्रमांक हर्ष मिश्रा लोखंडे 85.80%, तृतीय क्रमांक चैतन्य महादेव लोखंडे 70.20%. मी चिमण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी यांना बक्षीस वितरण करावं. इयत्ता 11वी दिव्या भिकू पदरत 61%, रिया सूर्यकांत मोरे 58.33%, हर्षदा महेश आंबेकर 52.50%. प्रथम क्रमांक दिव्या पदरत, द्वितीय रिया मोरे, तृतीय हर्षदा महेश आंबेकर. दिव्या पदरत जर कोणी पालक असतील तर पालकांनी या ठिकाणी यावं आणि बक्षीस घेऊन जावं. दिव्या पदराचे इयत्ता 12वी प्रथम क्रमांक तन्वी 80.67%, सायन्स फॅकल्टी होती. द्वितीय क्रमांक प्रेरणा राजेश गावडे 69.70%, कॉमर्स.
तृतीय क्रमांक समृद्धी संतोष आंबेकर 54% सायन्स. इयत्ता 12वी तन्वी पुरुषोत्तम चुना प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक प्रेरणा राजेश गावडे. तृतीय क्रमांक समृद्धी संतोष आंबेकर. जर विद्यार्थी उपलब्ध असतील तर पालकांनी यावं आणि आपलं मुलांचं बक्षीस घेऊन जावं. इयत्ता 12वी प्रथम तन्वी चिमा, द्वितीय प्रेरणा गावडे, तृतीय समृद्धी आंबेकर. मी प्रगती लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बक्षीस वितरण करावं. त्यानंतर पुढील केसवा BSc सुरभी महेश आंबेकर 70.40%. केसवा BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज शुभम योगेश आंबेकर 64.50%. मी प्रभावती आंबेकर यांना विनंती करतो की त्यांनी यांना बक्षीस वितरण करावं. पदवीधर प्रथम सूरज सुरेश आरडे 59.67%. द्वितीय शिवानी गणेश लोखंडे 53.67%. तृतीय रेश्मा विजय आरडे 45.67%. बीकॉम पदवीधर मी आपल्या गावचे सर दीपक गावडे सर यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांना बक्षीस वितरण करावं. बीकॉम पदवीधर प्रथम सूरज आरडे, तृतीय शिवानी लोखंडे, तृतीय रेश्मा विजय आरडे. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी मेकॅनिकल इंजिनिअरिंग 3rd इयर सुनील हनुमंत चिंचालकर 71.13%. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी कम्प्युटर इंजिनिअरिंग 3rd इयर सागर जयेंद्र गावडे 85%. MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री सिंधू योगेश आंबेकर 64.50%. MTech इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन कंट्रोल सिस्टम श्रेयस दत्ताराम लोखंडे. नर्सिंगमध्ये पूनम संदीप पाटे. मी ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुरेखा